स्वानंदी ऑफिसमधून थकून घरी आल्यावर तिने पाहिले की घरातील सर्व सदस्य पनीरची भाजी आणि भजीपाव खात हसत खूप छान गप्पा मारत जेवत होते आणि तिची नणंदही घरी आली होती. स्वानंदीला पाहता सर्वजण गप्प झाले आणि सासूबाई रागाने म्हणाल्या की तू वेळेवर घरी येत नाहीस, त्यामुळे बाहेरून जेवण मागून खाऊ लागत आहे. आता पटकन स्वयंपाकघरात जा आणि सर्वांसाठी जेवण बनव. स्वानंदीलाही खूप भूक लागली होती. ती म्हणू लागली, आई, तुम्ही माझ्यासाठी भजी आणि पाव ठेवला नाहीत का? त्यावर स्वानंदीची सासू म्हणाली, अगं, तू एवढ्या उशिरा घरी येते आणि आम्ही तुझ्या जेवणाची सोय करून ठेवायची का? हे माझं घर आहे, कोणाचं हॉटेल नाही. तू ह्या घरची सून आहेस, त्यामुळे अगोदर जेवण बनव आणि मग खा. ह्या घरात तू कधी अशी अपेक्षा ठेवू नकोस की तुला बनवलेलं जेवण खायला मिळेल. मी भजीपाव मोजून मागवले होते, त्यामुळे ते संपले. पण आता स्वतःसाठी चहा ठेवून आरामात चहा पीत बसू नकोस. आधी रात्रीचे जेवण बनवण्यासाठी खूप उशीर झाला आहे. स्वानंदीच्या सासऱ्यांना आपल्या बायकोचे बोलणे आवडले नाही, परंतु ते काहीच बोलू शकले नव्हते. स्वानंदीचा चेहरा खूपच उतरला होता आणि ती काहीच न बोलता तिच्या रूमकडे गेली. तेव्हा तिची सासू म्हणाली, जास्त वेळ रूममध्ये घालवू नकोस, पटकन किचनमध्ये ये आणि तुझ्या नंदेच्या घरी उद्या किटी पार्टी आहे, त्यामुळे उद्या ऑफिसमधून सुट्टी घे. आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून स्वानंदी आश्चर्यचकितच झाली. ती म्हणाली, आई, या महिन्यात मी तशाही 6 सुट्ट्या घेतल्या आहेत. सुट्टी घेतल्यावर मालक ओरडतात आणि माझे काम शिल्लक राहते, त्यामुळे मला उशिरापर्यंत थांबून माझे काम पूर्ण करावे लागते. आणि तसेही आज मला त्यामुळेच उशीर झाला आहे, कारण 3 दिवसापूर्वी ताईचे डोके दुखत होते, म्हणून मला तुम्ही सुट्टी घ्यायला सांगितली होती. त्यांच्या घरी जाऊन जेवण बनवायला सांगितलं होतं, कारण त्यामुळेच माझे काम शिल्लक राहिले. त्यामुळे आज मालकांनी मला सगळे काम पूर्ण करून आज घरी जायला सांगितले होते, त्यामुळे मला घरी यायला उशीर झाला आणि वर तुम्हीच मला सुनावत आहेत. त्यावर स्वानंदीची सासू म्हणाली, तू एकत्र कुटुंबात राहतेस ना, तर नातीही निभवावी लागणार ना. एकमेकांच्या सुखदुःखात कामी यावेळेस यावे लागेल ना. नंतर पुढे जाऊन तुला तिच्या नंदेची गरज पडली तर तू मदतीची अपेक्षा नाहीस का ठेवणार? आता गुपचूप उद्याची सुट्टी घे. स्वानंदीला आता खूप टेन्शन आले होते. ती जेव्हा रूममध्ये आली तेव्हा तिचा नवरा विनय हा लॅपटॉपवर काम करत होता. त्यावेळेस तिचे डोके बेडवर धरून बसली ती. तेव्हा एक नजर विनयने तिच्यावर टाकली आणि म्हणाला की, काय झालं आहे, खूप थकली आहेस का? तेव्हा स्वानंदीच्या डोळ्यात पाणी आलं. या घरात मला कोण समजून का घेत नाही? मी खूप काम करून थकून आले आहे. मला कोणी चहा पिण्यासाठी विचारणं तर सोडाच, उलट आईने मला 4 गोष्टी सुनावल्या. त्यावर विनय म्हणाला, अगं, तुला आईची सवय माहिती आहे ना, मग कशाला एवढं बोलणं मनाला लावून घेतेस? स्वानंदी म्हणाली, मी आईचं बोलणं मनाला नाही लावून घेत, परंतु त्या रोज नवीन काहीतरी ऑर्डर देत असतात, त्यामुळे त्यांचे पालन करावे लागते. उद्या पुन्हा आईने मला सुट्टी घ्यायला सांगितली आहे, कारण ताईच्या घरी किट्टी पार्टी आहे आणि मला तयारी करण्यासाठी जायला सांगितलं आहे. आणि ऑफिसमध्ये खूप काम शिल्लक आहे, तेही आजच पूर्ण करायचे होते. उद्या महत्त्वाची मीटिंग आहे आणि मालकांनी मला त्याची फाईल बनवायला सांगितले आहे. जर मी ऑफिसला नाही गेले तर मला ओरडा मिळेल. विनय हा स्वानंदीकडे 2-3 सेकंद पाहतच राहिला. त्यानंतर मात्र गुपचूप आपली मान खाली घालून ते स्वतःचे काम करत होता. तेव्हा स्वानंदी रागात म्हणाली, अरे, मी इथे खूप टेन्शनमध्ये आहे. तू माझ्यासाठी काही करणार आहेस की नाही? स्वानंदीच्या अशा बोलण्याने विनय एकदम भडकला आणि म्हणाला, तू या घरची सून आहेस, त्यामुळे तुला
जबाबदाऱ्या पार पाडावे लागतील ना, त्यामुळे मी तुझ्यासाठी आईकडे भांडायला जाणार नाही. तू बघ तुला कसं मॅनेज करायचं आहे. आपल्या नवऱ्याने असं बोलणं ऐकून स्वानंदीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तेव्हा स्वानंदी विचार करू लागली, मी ऑफिसचं काम करू की सुट्टी घेऊ, की नात्याच्या जबाबदाऱ्या पार पाडू, ते घरातील सर्व काम पार पाडू. मी काय मशीन आहे का? डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते. तेवढ्यात सासूबाईंनी आवाज दिला, अगं सुनबाई, रूममध्ये जाऊन झोपलीस की काय? आम्हाला भूक लागली आहे. रात्रीचं जेवण कधी बनवणार आहे? आता तर स्वानंदीचे डोके फुटायला लागले होते. ती लगेच वॉशरूममध्ये गेली. खूप साऱ्या पाण्याने ती आपले तोंड धुत होते आणि ती फ्रेश होऊन बाहेर आली व कपाट उघडून तिने तिच्या आवडीचा मोरपंखी ड्रेस घातला आणि स्वतःला आरशामध्ये पाहू लागली. कपाळावर छोटीशी टिकली लावली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावली आणि पूर्ण आत्मविश्वासाने रूम बाहेर निघाली. निघताना तिने हलकीशी नजर विनयवर टाकली, परंतु अभिनयने तिच्याकडे पाहून सुद्धा कोणती प्रतिक्रिया दिली नाही. स्वानंदी आता आपल्या रूममधून बाहेर आली होती आणि सासूबाईंना म्हणाली, तुम्हाला खूप भूक लागली होती तेव्हा तुम्ही भजीपाव मागवला होता ना, मग आता रात्रीचेही बाहेरूनच मागवा, कारण मी ऑफिसमधून थकून आली आहे आणि खूप थकली आहे. आणि हा जेवण माझ्यासाठी सुद्धा मागवा, मला सुद्धा खूप भूक लागली आहे. तसंही माझं जेवण बनवण्याचा मूड नव्हता. तेव्हा स्वानंदीची सासू हैराण होत म्हणाली, एकतर उशिरा येतेस आणि वरून आम्हालाच ऑर्डर सोडतेस. गुपचूप जाऊन किचनमध्ये जेवण बनव. बाहेरून कोणीही जेवण मागवणार नाही आणि आमच्याकडे एवढे फालतू पैसे नाहीत की बाहेरून जेवण मागवून तुला सुद्धा खायला घालायचं. तेव्हा स्वानंदी खूप रागात म्हणाली, आई, मी आज जेवण बनवणार नाही. मी आज खूप थकली आहे. जर तुम्हाला सगळ्यांना घरी बनवलेलं जेवण खायचं असेल तर तुम्ही बनवून खाऊ शकता. मी माझ्यासाठी बाहेरून जेवण ऑर्डर करते. तेव्हा स्वानंदीची सासू शांताबाई रागात म्हणाल्या, विनय, जरा इकडे ये, तुझी बायको बघ काय बोलत आहे. तेव्हा स्वानंदीचे सासरे म्हणाले, अगं शांता, शांत हो ना. तू सुनबाईसाठी एक नाश्ता मागवायला पाहिजे होता, तो पण तू मागवला नाहीस. आता अजून बाई म्हणत आहे ना की खूप थकली आहे, तर मी मागूया ना बाहेरून जेवण. तसंही खूप दिवस झाले बाहेरचं जेवण खाल्लं नाही. आता तो एक काम कर, लवकर जाऊन तयार हो, आपण बाहेर जाऊन डिनर करूया. एक दिवस सुनबाईला आराम दिला तर काय फरक पडणार आहे. तेवढ्यात विनय त्याच्या खोलीतून बाहेर आला. शांताबाई रागातच म्हणाल्या, अरे विनय, तुझी बायको जेवण बनवण्यासाठी नकार देत आहे. विनयने त्याच्या बाबाकडे पाहिले. त्याचे बाबा म्हणाले, चल ना बाळा, आज आपण बाहेर जाऊन जेवण करायला. तेव्हा शांताबाई आपल्या नवऱ्यावर ओरडत म्हणाल्या, तुम्ही गप्प बसावं, तुम्हाला मध्ये बोलण्याची गरज नाही. मी आहे ना, मी बघेन काय करायचं ते. तेव्हा विनय सुद्धा रागात म्हणाला, आई, खाण्यापिण्याच्या गोष्टीवरून कशाला गोंधळ घालत असतेस. एक दिवस बाहेरचं खाल्लं तर काय फरक पडणार आहे. तसंही तुम्ही भजीपाव मागवलाच होता बाहेरून. शांताबाई म्हणाल्या, नाही, जेवण तर सुनबाईच बनवेल. तसंही सुनबाई उद्या सुट्टी घेत आहे. तेव्हा संधी पाहून स्वानंदी लगेच म्हणाली, आई, तुम्हाला आता जास्त विचार करायची गरज नाही. आता एकतर जेवण करायला बाहेर जाऊया, नाहीतर जेवण बाहेरून मागूया. त्यानंतर तुम्ही कधीही बोला तेव्हा मी घरात जेवण बनवून द्यायला तयार आहे. आणि कितीही नाती निभवायला सांगितलं तर मी नकार देणार नाही. प्रत्येक वेळेस मी तुमचं ऐकेन, कारण मी उद्यापासून सुट्टी घेत आहे कायमची. स्वानंदीचे हे शब्द ऐकता शांताबाईचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्या लगेचच म्हणू लागल्या, सुनबाई, तू हे काय बोलत आहेस. घरात एवढे सारे खर्च आहेत,
तुझे सासरे सुद्धा निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पेन्शनवर हा एवढा सर्व खर्च कसा भागवणार आहे? तुम्ही लोकांनी एवढे मोठे घर बनवले आहे, त्याचा हप्ता चालूच आहे. गाडीसुद्धा हप्त्यावरच घेतली आहे. तू नोकरी सोडली तर माझा मुलगा एकटा आहे, कसं बघेल तो? तेव्हा स्वानंदी आरामात सोफ्यावर बसली. आई, तुम्हाला माझी कमाई एवढीच महत्त्वपूर्ण आहे तर तुम्ही लोक मला सहकार्य का करत नाही? मी तिथे ऑफिसला काम करण्यासाठी जाते, त्यामुळे माझेसुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना. जर मी काम पूर्ण नाही केलं तर मला ऑफिसमध्ये ओरडा मिळतो, त्यामुळे तिथे काम करण्यासाठी माझ्यावर दबाव असतो. तुम्ही मला सतत सुट्ट्या घ्यायला लावल्या तर मी ऑफिसचं काम कसे करणार? अशा दोन्ही जबाबदाऱ्या माझ्याकडून पार पडू शकत नाही. त्यामुळे मी विचार केला आहे की ऑफिसचं काम सोडून दिलं आहे. घरी बसून तुम्ही सांगाल ते काम करेन. त्यामुळे तुम्ही माझ्यावर थोडंफार खुश होचाल, कारण एवढे काम करून सुद्धा तुम्ही माझ्यावर खुश नाही आहात. आपल्या सुनेचा निर्णय ऐकून शांताबाईच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. त्यांच्या कपावर आता आट्या उमटल्या होत्या, कारण मुलगा आणि सून यांच्या दोघांच्या कमाईवरच तर त्यांचे घर चालत होते आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. अजून बाईचा मोठा पगार आता आपल्या हातातून जाणार. त्यामुळे त्या त्यांच्या मुलीला लगेच म्हणाल्या, बाळा, तुझ्या घरी किट्टी पार्टी आहे ना, त्यामुळे त्याची व्यवस्था तूच कर. सुनबाईला सुट्टी घ्यायची काही गरज नाही. व त्या आपल्या सुनेला लगेच म्हणाल्या की सुनबाई, तुला सुट्टी घ्यायची काही गरज नाही. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. मी तुला विनाकारण सुट्टी घ्यायला लावणार नाही. जोपर्यंत तुझी महत्त्वाची कामे नसेल तोपर्यंत सुट्टी घेऊ म्हणणार नाही. तेव्हा स्वानंदी म्हणाली, आई, ऑफिसमधून यायला मला कधी कधी उशीर होतो, त्यामुळे जेवण बनवण्यासाठी प्रॉब्लेम होतो. त्यामुळं मी घरीच थांबते, त्यामुळे जेवण वेळेवर तर मिळेल. स्वानंदीचे हे बोलणे ऐकून तिची सासू अजूनच विचारात पडली. तेव्हा बाजूला असलेले सासरे हे गालातल्या गालात हसत होते आणि मीनाही सुद्धा खूप खुश झाला. आज त्याची आई त्याच्या बायकोला काहीच उत्तर देत नव्हती. तिचे तोंड एकदम बंद झाले होते. शेवटी विनयची आई नाराज होऊन म्हणाली, अजून माझे हातपाय चांगले आहेत. तुला ऑफिसवरून यायला उशीर झाला तर मी तुला स्वयंपाकात थोडीफार मदत करेन. तुला विचार करायची काही गरज नाही. मला तर वाटले तू सर्व काही सहजच सांभाळत आहेस. तुला मदत करत नव्हते. तुला मदतीची गरज असेल तेव्हा तू स्वतःहून सांगत जा. मी मदत करायला थोडीच नकार देणार आहे. तेव्हा स्वानंदीला खूप मज्जा येत होती. ती म्हणाली, बरं ठीक आहे, करून बघते. त्यामध्ये काही गडबड झाली तर मी माझा कामाचा राजीनामा देईल. एवढं बोलून स्वानंदी उठून उभा राहिली. तेव्हा शांताबाई लगेच आपल्या नवऱ्याला म्हणतात, अहो, असे का बसला आहात? चला लगेच जेवण ऑर्डर करा. सुनबाईला खूप भूक लागली असेल. आणि हो सुनबाई, मी तुझ्यासाठी चहा करून आणते. मग शांताबाई आपल्या मुलीला म्हणाल्या, जा सर्वांसाठी चहा बनव. शांताबाईची मुलगी तोंड वाकडं करून किचनमध्ये गेली, कारण तिला सुद्धा कळून चुकलं होतं की आपल्या वहिनीचा वापर आपल्याला हवा तसा करून घेता येणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही जर गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.